महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती यांच्या उन्नत अभिवादन करून आलेले तमाम प्रेक्षकांच्या उपरी सर्व खेळाडू उपरी सर्व मान्यवरांच्या स्वराच्या वतीने सहर्ष स्वागत करेन। इतिहासाच्या पानावर ऐतिहासिक मनावर आणि मातीच्या कणाकणावर राज्य करणाऱ्या राजांना मानाचा मुद्रा करत मी माझ्या दिवसाची सुरुवात करते। जय जिजाऊ जय शिवराय। पहिली लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल निंबोडे पक्ष टेंबरे वक्रतुंड महाकार सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्वकार्ष सर्वदा। पहिला चेंडू यावेळेस हाताला जाईल गोलंदाज निलोटच्या माध्यमातून अतिशय चांगला चेंडू स्पीड या ठिकाणी आपण पाहतोय गंगेच्या माध्यमातून सांगित पहिलं पिवळ्यांची षटक या ठिकाणी हाताला असताना गोलंदाज आपण पाहू शकाल निलेश सलामची जोडी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला फलंदाज रमेश आणि अनिल अशी सलामीची जोडी आपण पाहू शकाल। स्ट्राइक फलंदाज रमेश तर नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज अनिल अशी जोडी मैदानच्या आतमध्ये गोलंदाज तयार। यावेळेस अक्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न यस बॅट चेत लागल्यानंतर चेंडू सरळ जाईल विकेट किपरच्या हातामध्ये पहिला हादरा पहिली विकेट पहिली सफलता बॅक टू द डगआउट फलंदाज बाद होईल। एक मोठा धक्का लागत असणार टेंबरे टीमला 4 षटकांची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय। आजच्या दिवसातील पहिली लढत थोडीशी स्पर्धा या ठिकाणी उशिराने चालू झाली अगदीच 12:40 या ठिकाणी पहिला चेंडू मात्र या ठिकाणी पडला आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट गेला दुसऱ्या चेंडूवरती विकेट आले बॅट चेत लागून चेंडू सरळ जाईल विकेट किपरच्या हातामध्ये। खेळाडूंसाठी मात्र सुवर्ण संधी आली निश्चितच सचिनजी घोसालकर साहेबांच्या वतीने या ठिकाणी कोणत्याही गोलंदाजाचा विकेट हॅट्रिक मिळवली तर 500 रुपयाचे कॅश प्राइज मात्र या ठिकाणी असणार आहे। मी दोन्ही संघ नायकांना विनंती करेन की आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू आपण या ठिकाणी जमा करायचे। पहिलं सत्र संपेपर्यंत आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू दोन्ही टीम जमा करायचे। इंटरव्ह्यू या ठिकाणी अधिकार घेतले जाईल त्याच्यानंतर मॅचला सुरुवात केली जाईल। पहिलं सत्र संपेपर्यंत आपण या ठिकाणी आपले इंटरव्ह्यू जमा करायचे। अगदीच्या ठिकाणी 2 चेंडू आपण पाहिले पहिला विकेट या ठिकाणी गमावला गेला रमेशच्या पारीचा अंत झाला तर नंतर न्यू फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल विजय नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो विजय यावेळेस उजव्या यष्टीच्या अतिरिक्त अगदी चिवटून घेणार हा चेंडू आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये चेंडू जाईल जवळपास निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होत असताना आपण पाहतोय। अतिशय चांगले गोलंदाजी या ठिकाणी 4 चेंडू जर का आपण विचार केला गेला तर धाव फलकावरती धावसंख्या अद्याप या ठिकाणी जोडली गेली नाही। संघाचं खातं खुद्दा या ठिकाणी खोललं जात नाही। निश्चितच या ठिकाणी विचार केला पहिला चेंडू आला डॉट दुसऱ्या चेंडूवरती जर का आपण विचार केला तर बॅट चेकल्यानंतर विकेट आले तिसरा चेंडू डॉट चौथा चेंडू डॉट पुन्हा गोलंदाज तयार। यावेळेस ब्लॉक होलमध्ये चेंडू होता चांगला पटका तो पॉईंट रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे। नितेश चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव तर निश्चितच पूर्ण दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि 2 धावीच्या 2 धावा ना एकच धाव अगदीच्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता पण तो धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली नाही। अगदीच्या एका धावेचं समाधान मानावं लागतंय आणि एका धावेच्या मदतीनं संघ धावून पोहोचेल धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव गोलंदाज तयार। खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो। षटक क्रमांक 1 संपल्याचा इशारा तर पहिलं मॅडेंटरी पॉवर प्ले षटक कशा पद्धतीचं असावं तो षटक मात्र अगदीच योग्य रीतीने हाताला गेला गोलंदाज निलेशच्या माध्यमातून खूप चांगला गोलंदाज अतिशय जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाते आणि धाव फलकावरती धावसंख्या जोडली जाईल ते मात्र एक धाव आणि निश्चित कोणत्याही संघाला सूचना करेन की इंटरव्ह्यू कमी द्यायची नाहीये। जर इंटरव्ह्यू कमी द्यायचे असेल तर आताच ग्राउंड सोडून द्यायचं आहे। दुसरा संघ आमच्याकडे वेटिंगला आहे। जर का इंटरव्ह्यू कमी द्यायचे असेल तर या ठिकाणी खेळायला येत नका विनंती करेन कारण कोणत्याही संघाच्या या ठिकाणी मात्र इंटरव्ह्यू मात्र या ठिकाणी कमी घेतले जाणार नाही। अगदीच्या ठिकाणी वेटिंगला आमच्याकडे संघ आहेत।
तर सांगितलं दुसऱ्या षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र तयार आहे. मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल भगवान हा गोलंदाज सांगित दुसरा व्यक्ती स्वतःचा पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र यावेळेस तयार असणार आहे. तो भगवान हा गोलंदाज मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत खालापूर तालुका आदिवासी मंच चषक 2022 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातला आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली लढत निंबोडे पक्ष टेंबरिया. यावेळेस आक्रमक लाईन खडे खडे स्ट्रोक केला चेंडू धाडला वाडिश लॉंगनच्या डोक्यावरून चेंडू खाली क्षेत्ररक्षक अगदी त्यावेळेस चेंडू जाईल लॉंगन बॉर्डरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय हा षटकार. आपण 6 चेंडू या ठिकाणी उभे ठेवले होते या फलंदाजांना आणि अवघी 1 धाव खर्च केली होती. इतकी जबरदस्त गोलंदाजी मात्र या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये केली गेली होत्या निलेशच्या माध्यमातून. यावेळेस भगवान याच्यावरती पहिल्या चेंडूवरती एक खडे स्ट्रोक केला असताना आपण पाहतोय विजयच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि षटकारच्या मदतीने संघ मात्र जाऊन पोहोचेल. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 7 धावा. 1.1 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला. धाव फलकावर धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 7 धावा. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार मैदानच्या आतमध्ये पुढील चेंडू हाताळण्यासाठी भगवान बॅटचे लागल्यानंतर चेंडू जातोय क्षेत्रक्षेत्राला चकमा देऊन चेंडू जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे चेंडू होईल फरार. वनबावसा चौकार या चौकारच्या मदतीनं संघ धावून पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. पहिल्या षटक आपण पाहिलं खूप चांगली गोलंदाजी झाली तर दुसऱ्या षटकातील जर विचार केला तर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक चौकार ठोकला जाईल आणि चौकारच्या मदतीने संघ मात्र जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. संत गतीने थोडीशी सुरुवात केली कासवाच्या गतीने का होऊन या ठिकाणी सुरुवात केली टेंबरे टीमनं या निंबोडे टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना अगदी त्या ठिकाणी पण दुसऱ्या षटकामध्ये अगदी त्या ठिकाणी चांगली फलंदाजी चांगले टेम्परामेंट घेत असताना या भगवान या गोलंदाजचा फलंदाज विजय खूप चांगली बॅटिंग संघ अडचणीमध्ये जाणतोय. विजय हा फलंदाज आणि निश्चितच या ठिकाणी रिव्हर्स गेअर टॉप गेअर टाकत असताना मैदानच्या आतमध्ये खूप चांगले बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहू शकाल विजय गोलंदाज पुन्हा एकदा तयार. षटकांचा चेंडू आक्रमला इथे धक्का आणि मार चक्का सुपर डुपर माइंडेड सिक्सर अप्रतिम शॉट 6 धावांसाठी जाईल वाडिश मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल 6 धावांसाठी हा षटकार. यावेळेस मात्र अद्भुत कमबॅक करणार चेंडू आपण पाहू शकाल. ऑफस्टंपच्या दिशेने आपण विचार केला की चेंडू जाईल डॉट और डॉट गेंद के ऊपर कोई रन नहीं होता. निश्चित चेंडू जाईल डॉट चेंडूची मात्र या ठिकाणी समाप्ती झाली. धाव फलक शिरावले जाते ते 17 धावसंख्येत अशुभ आकडा धाव फलकावरती जोडला जातोय आणि अशुभ आकडा कोणासाठी खतरा ठरणार पाहूयात. येणार चेंडू स्लॅम डिलिव्हरी आहे. पहिले 3 चेंडू आपण पाहिले ना तर पहिले 3 चेंडू थोडेसे स्पीडचे होते. पहिला चेंडू आपण पाहिला दुसरा चेंडू पाहिला तिसरा चेंडू पाहिला तर 3 चेंडूवरती लगातार 3 मोठे फटके आले. त्याच्यानंतर चौथा चेंडू थोडासा एक गतीमध्ये थोडंसं एक व्हेरिएशन आणलं थोडीशी स्लॅम गतीचा चेंडू ऑफस्टंपला टाकला गेला. त्याच्यानंतर 5वा चेंडू सुद्धा त्याच रीतीने हाताळला गेला गोलंदाज भगवानच्या माध्यमातून. पुढील चेंडू लगातार 3 चेंडूवरती 16 धावा खर्च केल्यानंतर लगातार 3 चेंडू मात्र या ठिकाणी डॉट चेंडू हाताला असताना भगवान हा गोलंदाज खूप चांगलं कमबॅक राहिलं भगवानाच्या. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 17 धावा 17 लॉस्ट टू 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. अगदीच आपण पाहतोय एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगली क्लिअरिटी अगदीच
त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करूया। अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो। आजच्या स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिली लढत 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला आहे आणि 2 षटकांमध्ये जर का आपण विचार केला तर 8.5च्या सरास 10 फलकावर धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 17 धावा, एक विकेट मात्र गमावल्या या टेंबरी टीमनं। अगदीच विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते निंबोडी टीमच्या वतीनं। यावेळेस सांघिक तिसरा वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होईल मैदानच्या आतमध्ये। तो गोलंदाज आपण पाहू शकाल कैलास वाघमारे, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून तो ओळखला जातो या टीम मध्ये, परंतु यावेळेस गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना निंबोडी टीम साठी पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू एस इट वाईड बॉल। अगदीच्या ठिकाणी पंचांचा हा वाईड बॉलचा मात्र या ठिकाणी इशारा येतोय आणि वाईड बॉलच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचेल। फलकावर धावसंख्या जोडल्या जातील तेव्हा तर निश्चितच 18 धावा वाईड बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र योग्यरित्या जुळू शकला नाही। बॅटचे आतील कडा लागल्यानंतर चेंडू सरळ जाईल विकेट किपर निलेशच्या हातामध्ये। अजून एक धक्का लागेल टेंबरी टीमला। बॅक टू द डगआउट, बॅक टू द पवेलियन, विकेट क्रमांक 2। दुसरा धक्का लागत असताना टीम टेंबरीकरांना अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये कैलासच्या मध्येतून पहिला चेंडू मात्र अतिरिक्त उचले घेणार चेंडू आपण पाहिला। हाईटने चेंडू गेला होता, पंचांचा बॉल वाईड बॉल घोषित केला होता। त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहतो, दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेटचा पतन शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न होता। अनिल चपारीचा मात्र या ठिकाणी अंत झाला। त्यानंतर आलेला फलंदाज आपण पाहतो महादेव, एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतो महादेव। या संघाचा सर सेनापती म्हणून ज्याला म्हटलं जातं फलंदाज आपण पाहतो महादेव। पहिल्या चेंडूवरती या चेंडूला मात्र गॅदर केला जातो, चेंडू जाईल लॉंगाच्या दिशेने, नितेश मात्र चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल। एका धावेने स्वतःचं खातं खोलेल महादेव हा फलंदाज आणि एका धावेच्या मध्ये जाऊन पोहोचेल। 19 धावसंख्येवरती 9 टीम लास्ट 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड। तिसरे षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे। नक्कीच या ठिकाणी धावांचा या ठिकाणी वेग वाढवावा लागेल, या ठिकाणी बॅटिंग चांगली करावी लागेल कारण निश्चितच या ठिकाणी मित्र म्हणेन टेंबरीकर की शेवटपर्यंत प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल। मोठा फटका नक्कीच या ठिकाणी विद्युत तारेला चेंडू लागतोय, डेड बॉल दिला जाणार नाही। आपण या ठिकाणी किती धावा या ठिकाणी धावू शकता, थोडासा मिसफीड अगदीच षटकार होऊ शकला असता। विद्युत तारेला जर का चेंडू लागून मैदानामध्ये कुठे गेला आपण धावा काढू शकता, झेल जरी झाला तरी सुद्धा या ठिकाणी झेल दिला जाणार आहे। बॉल मात्र या ठिकाणी डेड दिला जाणार नाही, याची दक्षता दोन्ही संघाने घ्या। मदतीनं संघ अगदी जाऊन पोहोचेल। 21 धावसंख्येत अगदीचा षटकार होऊ शकला असता परंतु या ठिकाणी नशिबाची साथ लाभत नाही ते मात्र टेंबरीकरांना आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल। 21 धावसंख्येवरती गोलंदाज तयार कैलास। खूपच शॉर्ट चेंडू गोष्टीच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू पंच आमच्याकडे वळतायत। गोलंदाज यावेळी दंडित करताना आपण पाहतो अगदी पंचाने सुद्धा कवायत करण्यास भाग पाडलं या गोलंदाज कैलासनं आणि वाईड बॉलच्या संघ जाऊन पोहोचेल। टीमची टोटल आपण पाहू शकाल 22 धावा। टीमची टोटल आपण पाहू शकाल 22 धावा। तिसरे षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज मात्र तयार कैलास। उजव्या साईडने गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल अगदीच खूप चांगली गोलंदाजी। सामोरा फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय। थोडासा लेंथ आणि लाईन मध्ये थोडासा एक बिघाड झालेला दिसतोय। कैलासाच्या वेळीच्या ठिकाणी लेंथ आणि लाईन मध्ये कमबॅक करावं लागेल। लेंथ लाईन तपासत असताना पंच आपण पाहतो स्ट्राईक पंचामध्ये आपण पाहू शकाल अगदीच मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो नामदेव वाघमाऱ्या मॅन फ्रॉम आडोशी। लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल अरुण वाघचौऱ्या मॅन फ्रॉम संजय नगर। खूप चांगले दोन्ही पंच आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये दोन्ही पंच सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सरसे स्वागत। क्लीन बॉल दांडी गोल शॉट ऑफ द लाईनचा चेंडू होता, ऑफ स्टिकला चेंडू ठेवला गेला, यू टर्न घेतला चेंडूनं आणि सरळ ऑफ स्टंपच्या
अष्टमवरती मात्र हा चेंडू जाऊन आदळतोय आणि अगदी त्या ठिकाणी विकेट क्रमांक 3 तिसरा धक्का, तिसरी विकेट, तिसरी सफलता आपल्या टीमला मिळून देत असताना गोलंदाज कैलास वाघमारे करतो कमबॅक. लगातार 2 चेंडू वाईड बॉल फेकल्यानंतर तिसरा चेंडू मात्र या ठिकाणी जोरदार स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅक टू द डग आउट झालाय. अगदी त्या ठिकाणी षटक क्रमांक 3 चालू आहे. धावफलक स्थिरावले, सुस्तावले. अगदीच्या 23 धावसंख्येत 23 4 षटकांची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. या 4 षटकामध्ये कमीत कमी 40-45 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. कारण एकीकडे जर का आपण विचार केला निंबोडे टीमचा तर लगातार प्रत्येक टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी करणारा संघ, खूप इन्फॉर्म मध्ये असणारा संघ, जवळपास जर का आपण पाहिलं तर अतिशय एक चांगले क्रिकेट टीम ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जर का आपण विचार केला तर सातत्याने या दोन टीम एकमेकांविरुद्ध बऱ्याचदा खेळल्या. परंतु आज आपण पाहतोय महाराष्ट्र निर्माण सेना कर्जत खालापूर तालुका आदिवासी मंच 2022 मध्ये प्रथमच या दोन्ही संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्या ठिकाणी पहिलं सत्र, या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांनी मात्र या ठिकाणी अधीरागे गाजवलंय. मैदानच्या आतमध्ये या टेंबरे टीमच्या विरोधात खेळत असताना काही चंचा खेळ शिल्लक असल्या दुसऱ्या षटकातील आणि विचार केला गेला तर 23 धावा नो फलंदाज आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये. अशोक लेफ्ट हँड फलंदाज, शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू फुल करायचा होता, खेळायचा होता फायनल क्षेत्रामध्ये. चेंडूला हुलकावून गेला क्षेत्ररक्षकाला, येईल एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल. धाव फलकत धावसंख्या जाऊन पोहोचल्यात तर मात्र 24 धावा, तब्बल 24 धावा धाव फलकत आपण पाहू शकाल. सरासरी जर का आपण पाहिलं तर आतापर्यंत 8च्या सरासरीने या ठिकाणी धावा जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाचा विचार केला अवघे 1 धावा आले, दुसरं षटक खूप चांगलं राहिलं, परंतु त्या षटकामध्ये सुद्धा 3 चेंडूमध्ये 16 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र 3 चेंडू डॉट गेल्या. भगवान यांना चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केला. त्यानंतर तिसरं षटक मात्र आतापर्यंत आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये कैलास हा गोलंदाज. आतापर्यंत कैलासने 7 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. इतकी जबरदस्त गोलंदाजी कैलासच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार मैदानच्या आतमध्ये और विकेट मारा. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू कव्हर पॉइंटला खेळायचा होता, पण तो बॅट मध्ये तितकासा हा फटका काही बसला नाही. येईल एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या साहाय्यानं संघ जाऊन 25 धावसंख्येवरती 8.33 सरासरीने धाव फलक धावसंख्या जोडल्या जातील. त्या मात्र 25 धावा 25 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड पूर्तता करायचे मैदानच्या आतमध्ये.
अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतो गली पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला मात्र यावेळेस धाडलं जाते चेंडू जाईल ही मार्शे पलीकडे वन धावाचा चौकार आणि चौकारच्या मदतीने संघ अगदी जाऊन पोहोचेल धावपलकर धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 29 धावा सांघिक चौथी षटक या ठिकाणी हाताळतो गोलंदाज निकेश हा गोलंदाज आपण पाहू शकाल सांघिक चौथं वैयक्तिक स्वातंत्र्य पहिली षटक या ठिकाणी हाताळलं असताना आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये निकेश हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज टीमसाठी एक चांगली फलंदाजी करताना मैदानच्या आतमध्ये ब्लॉक होलमध्ये चेंडू होता चेंडूला धाडलं जातंय सुनील मिडानला थोडंसं या ठिकाणी फंबल झालं चेंडू उचलणार फेकणार रनआउटची संधी धोक्याची घंटा यस रनआउट उंगली उलटी दुर्घटना घडते अगदीच या ठिकाणी विकेट क्रमांक 4 चौथा फटका लागत असताना टीम अगदीच या ठिकाणी दुसरी धाव घेणे प्रयत्न मात्र या ठिकाणी अपयशी ठरला महादेव आणि निश्चितच या ठिकाणी चौथा धक्का लागत असताना टीम टेंबरीकरांना अगदीच या ठिकाणी 4 बाद धावफलकर धावसंख्या जोडल्या जातील 30 धावा न्यू फलंदाज मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 6व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जातोय धनंजय हा फलंदाज आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये रवाना होत असताना आतापर्यंत 30 धावींपर्यंत मजल मारले शेवटचे षटक अंतिम षटक हाणामारचे षटक आहे आणि त्या हाणामारच्या षटकामध्ये जर का आपण विचार केला ना तर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारावं लागेल धनंजयच्या बॅटमॅन चांगला फटका तो डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येईल हरेश तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल 21 कुछ काम चलने वाला नाही या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावांचा एक डोंगर उभा राहावा लागेल जास्तीत जास्त धावांपर्यंत मजल मारावं लागेल जास्तीत जास्त धावा या ठिकाणी जमा करावं लागतील टेंबरी टीमसाठी अगदीच या ठिकाणी एक येईल शिंगल आणि शिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तर मात्र 31 धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती आला चौकार दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक धाव अच्छा सरने धावफल करतो धावसंख्या आपण पाहू शकाल 31 धावा गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल मैदानच्या आतमध्ये राईट आर्मचा विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज तयार असताना आपण पाहू शकाल निकेश आणि सामोरा फलंदाज आपण लेफ्ट हँड फलंदाज अशोक हा फलंदाज आपण पाहू शकाल त्याच्या विरोधामध्ये स्ट्राइक एंडला ब्लॉक होलमध्ये चेंडू खूप चांगला फटका चेंडूला यावेळेस गॅदर केला जाते चेंडू खाली क्षेत्ररक्षक तितकंच चांगले क्षेत्ररक्षण भगवान याच्या माध्यमातून चेंडू उचलणार फेकणार खूप चांगले रन बिटवीन विकेट 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात चित्तेच्या चपलाईनं हरण्याच्या गतीनं हरण्याच्या वेगानं यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचल्यात अगदीच 33 धावसंख्येवरती 4 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या या ठिकाणी व्हाईट बॉल अतिशय बाहेरून जाणार चेंडू पंचांनी मात्र या ठिकाणी दंडूत केले यावेळेस गोलंदाजाला निकेश गोलंदाज 4 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले परंतु यावेळेस मात्र हा चेंडू जाईल वाईट आणि व्हाईट बॉलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 34 धावसंख्येवरती यावेळेस चांगला फटका खूप चांगला फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक हारे चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय आणि या ठिकाणी रनआउटची संधी होते पण या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल 36 धावसंख्येवरती अगदीच धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातील तर मात्र 36 धावा शेवटचा चेंडू शक्यतो शिल्लक असावा 36 धावांपर्यंत या ठिकाणी मजल मारले गेले पहिले सत्र चालू आहे आजच्या दिवसातील उशिरा आल्या पेशंटच्या माहितीसाठी सांगेन चालू असलेली लढत निंबोऱ्या विपक्ष टेंबरे गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल निकेश यावेळेस मोठा फटका वाडिश लॉंग ऑफ द डोर चेंडू जाईल अगदीच अशोकच्या बॅट मधना 6 धावांसाठी येतोय हा दमदार स्ट्रोक आणि 6 जाऊन पोहोचेल 42 धावसंख्येत खूप चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये जे आव्हान ठेवायचं होतं एक चांगला स्कोर उभारायचा होता तो स्कोर मात्र या ठिकाणी उभारला आहे 11 जवळपास जर का आपण विचार केला तर 42 धावा स्कोर वरती जमा केल्या गेल्या आणि येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असणार ते मात्र 43 धावांची चेंडू या ठिकाणी दोन्ही चेंडू आपण या ठिकाणी जमा करायचे आहेत दोन्ही चेंडू लगेच आमच्याकडे जमा करायचे आहेत
सलामती जोडी मैदानच्या आतमध्ये रवाना करायच्या. तर या सांगडे संघनायक आणि विनंती करणे सारसाई संघनायक आपण टॉस साठी या. आता कोणताही आपण या ठिकाणी टाइमपास करायचं नाही. अगदी त्या ठिकाणी पॅनल तर जरूर केलं जाणार आहे ते मात्र सारसाई टीमला, कारण खूप वेळ केला. 10 टायमिंग दिला होता सारसाई टीमला. जवळपास 11 वाजता या ठिकाणी सांगडी टीम या ठिकाणी उपस्थित झाल्या. अगदीच वेळामध्ये या ठिकाणी टीम उपस्थित झाली, परंतु सारसाई टीम पहिले मॅच असताना सुद्धा खूप उशिराने या ठिकाणी उपस्थित झाल्या. पॅनल तर नक्कीच केलं जाईल, परंतु मी विनंती करेन दोन्ही टीमच्या अगेन्स्टना की आपण अगदी त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी दोन्ही कप्ताननी मात्र या ठिकाणी आमच्या मुख्य टॉस बॉक्स वरती यायचं. तर चला जा सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये. कैलास आणि निलेश दोन्ही हार्ड हिटर फलंदाज मैदानच्या आतमध्ये. चला या सारसाई संघाने एक विनंती करून आपल्या आपण टॉस साठी यायचं. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतो निलेश, नॉन स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकाल कैलास. ही सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज धनंजय, तेज रफ्तार गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल. धनंजय हा गोलंदाज खूप चांगला गोलंदाज आहे, एक नावलौकिक गोलंदाज टीम मध्ये याने कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती या टेंबरे टीमला विजय करून दिल्यात. अगदी तो गोलंदाज आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये. तो पाहू शकाल धनंजय आणि सामोरा फलंदाज आपण पाहू शकाल निलेश. तितकाच एक चांगला फलंदाज आपण पाहिला 2018, 19, 20, 21, 22 4-5 वर्षामध्ये निलेशचा जो खेळ काही बहरलाय ना, खूप चांगला खेळ आपण नेहमी त्याच्या बॅट मधनं नेहमी धावा निघताना आपल्या टीमसाठी पाहिला. पण ते यावेळेस जी सुरुवात निंबोडे टीमने डॉट चेंडू टाकून केली होती अगदी निलेशनं, तर निलेशला मात्र पहिला चेंडू डॉट चेंडू हाताळला असताना धनंजय हा गोलंदाज ते रफ्तार गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल. पहिला चेंडू या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये जातोय डॉट आणि डॉट चेंडूने मात्र फलक अद्याप खातं खोललं जात नाही. गोलंदाज तयार. लॉ फुटत चेंडू होता, चेंडू खाली 1700 शिली मिडपला गॅदर करून चेंडू जाईल सीमारेखा पार, चेंडू फरार, 1 बाउन्स चौकार. ठिकाणी चौकारच्या मदतीनं 4 धावा धावफलकावर जोडले जातील. पहिले 2 चेंडूचा विचार केला गेला. ऑफस्टिकला चेंडू योग्य लाईन वरती होता, पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला आणि चेंडू जवळपास जातोय वाडिश लॉंग ऑफ रिजनला गॅदर करत चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावेने संघाचं खातं खोललं जात आहे, 4 धावेनं वैयक्तिक खातं खोललं जात आहे आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जोडली जाईल. ती मात्र 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना धनंजय. गोलंदाज पुनश्च ब्लॉक होल मध्ये यस आपले जोरदार एक पायचीत पकडलं जात आहे. पंचाचा निर्णय या ठिकाणी स्पर्धेमध्ये अंतिम निर्णय असणाऱ्या अगदी त्या ठिकाणी चाणाक्ष नगरने या ठिकाणी पंचांनी पाहिलं आणि या ठिकाणी पायचीत घोषित केलाय. निलेशला बॅक टू द डग आउट घालला जात आहे आणि या ठिकाणी विकेट क्रमांक 1 पहिला हादरा, पहिली विकेट, पहिली सफलता, पहिला धक्का लागत असणार टीम निंबोड्या. अगदी त्या ठिकाणी दोन्ही संघ नायक या ठिकाणी उपस्थित झाले. क्या दम है माननीय पाहुणे निश्चितच या ठिकाणी माजी पिंगळे साहेबांनी विनंती करेन. अगदी त्या ठिकाणी विद्यार्थी सेना खालापूर तालुका उपाध्यक्ष यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी टॉस वरती आपण टॉस साठी यायचे. अगदीच्या ठिकाणी टॉस वरती आमच्या सामने जोडले जातील. एकीकडे असणारे सांगली टीम तर दुसरीकडे असणाऱ्या आमच्या सामन्यात दोन्ही संघांना जोडले गेलेत. सारसाई टीम या दोन्ही संघादरम्यान सन्मान्य पाहुण्या माजी पिंगळे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल.
कॅमेरामॅन या ठिकाणी टॉस बॉक्स आपण या ठिकाणी कव्हर करायचं, दोन्ही टीमच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेचा कॉल करायचा. सन्मानित पाहुणे माहिती पिंगळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेचा कॉल केला जातोय. प्रथम नाणेफेक या ठिकाणी जिंकले सारसे टीमनं आणि प्रत्येक नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असणार रोशन? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलाय. तर रोशन आपण प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण किती धावांवरती रोखाल या सांगली टीमला? 40 ते 50 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी 40 ते 50 धावांवरती रोखण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करायला सांगली टीमला. असे मुख्य 4 गोलंदाज आपण कोणते वापरणार आहात? मी आहे, करण, दिनेश आणि संदेश. अगदी 4 खूप चांगले गोलंदाज आपल्या टीम मध्ये सुद्धा आहेत. तर निश्चितच या ठिकाणी या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. धन्यवाद. निश्चित खूप चांगलं आयोजन आहे. महाराष्ट्र निर्माण सेना कर्जत खालापूर तालुका अध्यक्ष मंत्री खूप चांगलं आयोजन आहे. निश्चित आपण जाऊया. अगदीच चांगलं संघनायक, अगदीच आपण 4 षटकामध्ये या ठिकाणी किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? बघू आता तिथपर्यंत काय. बॅट्समॅन तर आहेत माझे, खेळण्याचा प्रयत्न करू चांगले. धन्यवाद. निश्चित आपण जास्त काही बोलू घेणार नाही. दोन्ही टीमसाठी विश ऑल द बेस्ट. फलंदाज मित्रांनो, वैश्वन मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो निलीच्या जागेवरती आलेला फलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये अविनाश. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार. रेष अटम करण्याचा प्रयत्न होता. दूधार तलवारीचा उपयोग करत होता, पण बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. जाईल एक डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने मात्र धावफलक संख्या जोडल्या जातील. तर मात्र 8 धावा. एका षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावसंख्या 8 धावा. येणाऱ्या 18 चेंडू 43 धावांचं या ठिकाणी लक्ष असणार आहे आणि 43 धावांचा पाठलाग करायचा असताना धावफलक धावसंख्या जोडले गेले तर मात्र 8 धावा गरज असणार. येणाऱ्या 18 चेंडू 35 धावांची गरज कंपल्सरी चेशिंग. तर अगदीच्या ठिकाणी आपण पाहू शकाल 18 चेंडू आणि 35 धावांची आता गरज असणारे सांघिक दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज परशुराम. सांघिक दुसरं वैयक्तिक शतक पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येईल मैदानच्या आतमध्ये. परशुराम आपण विचार केला तर खालापूर तालुक्यातील दोन्ही संघ खूप चांगले दोन्ही संघ. केंद्र संघ सुद्धा या वर्षामध्ये खूप इन्फॉर्म मध्ये, तसेच निंबोडे संघ सुद्धा खूप इन्फॉर्म मध्ये. अगदी दोन्ही संघ जर का आपण विचार केला ना तर अतिशय चांगले संघ आहेत आणि दोन्ही संघांमध्ये कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. अगदीच्या ठिकाणी 18 चेंडू 35 धावा. एक हार्ड हिटर फलंदाज हे निंबोडे संघाचा सर सेनापती म्हणजे ओळख. तर फलंदाज आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये कैलास वाघमाऱ्या एका मोठा फलंदाज आपण पाहू शकाल खालापूर तालुक्यामध्ये ज्याची वडे लागते. अगदीच एक आयकॉनच्या भूमिकेमध्ये नेहमीच प्रत्येक टुर्नामेंट मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये जिचं नाव घेतलं जातं तो कैलास वाघमाऱ्या. यावेळेस ब्लॉक होल मध्ये हा चेंडू आपण पाहू शकाल. चेंडू येईल काव कॉर्नर क्षेत्ररक्षक सुनील खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेंडू उचलणार फेकणार. थोडसा या ठिकाणी खराब झाला. एक सिंगल या ठिकाणी ऍड केली जाईल. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल. तर मात्र नव्या धावसंख्येत संत गतीने या ठिकाणी सुरुवात आपण पाहतो निंबोडे टीमचे. कारण निंबोडे टीमला हे माहित आहे की निश्चितच या ठिकाणी परशुरामच्या गोलंदाजीचा या ठिकाणी जर का सामना करायचा असेल कदाचित या षटकाला आपण अगदीच या ठिकाणी कुठेतरी खालून खेळावं लागेल आणि निश्चित प्रयत्न कैलासच्या माध्यमातून केला जाईल. गोलंदाज अगदीच पुन्हा एकदा तयार होताना मैदानच्या आतमध्ये परशुराम. यावेळेस मोठा फटका अविनाशच्या बॅट मधना खडे खडे स्ट्रोक केला होता पण तो फटका बसला. चेंडू हवेत आणि यावेळेस कमलाच्या फुलामध्ये जसा ब्रह्म जाऊन बसावा तसा हा चेंडू वाईट स्ट्रॉंग क्षेत्राच्या हातामध्ये जाऊन बसवता. बॅक टू द डगआउट, बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 2 दुसरा हादरा, दुसरी विकेट, दुसरी सफलता. फलंदाज होईल बाद अगदीच्या ठिकाणी अविनाश. तदनंतर ने फलंदाज मैदानच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण पाहू शकाल हरेश.
अगदीच या ठिकाणी आपण पाहू शकाल दोन्ही एंडनं मात्र आपण पाहतो सामना खेळताना आयोजक खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी भरवले गेले. निश्चित धाकटे पंढरी आणि धाकटे पंढरीचं हे अगदी ताकद कारण ते ग्राउंड खूप चांगलं आहे. होम ग्राउंड अगदीच्या ग्राउंड वरती चालू असलेली पहिली लढत मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार फ्लिक करण्याचा प्रयत्न यास पायथीत पकडला जातो आणि या ठिकाणी निश्चित या ठिकाणी शिकार झाला. निश्चित बॅक टू द डगआउट बॅक टू द पवेलियन फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक तिसरा धक्का लागत असणार टीम निंबोडे संघाला. अगदीच या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. विकेट क्रमांक तिसरा धक्का लागताना कैलास वाघमारेसारखा फलंदाज या ठिकाणी पायचीचा शिकार झाला. एल्बे आउट करार दिला पंचांनी. अगदीच या ठिकाणी खूप चांगले पंच आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये काय गोलंदाजी केल्या परशुरामना. अगदीच खूप चांगली महत्वाची विकेट या क्षणी मिळवल्या परशुरामना. 1.3 चमचा खेळ संपला गेला आणि धावफलक धावसंख्या जोडल्या जातील त्या मात्र 9 धावा 9 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 5व्या क्रमांकावरती आपण फलंदाज पाहू शकाल जगदीश स्ट्रायकिंगला फलंदाज ज्यावेळेस असणारे जगदीश हा फलंदाज पुनश्च गोलंदाज मात्र तयार. मैदानच्या आतमध्ये परशुराम गोलंदाजी मार करते. यस इट्स अ वाईड बॉल. अंपायर डिसिजन. अगदीच या ठिकाणी लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर पडणार चेंडू. विकेट किपरने जर का चेंडू अडवला नसता तर कदाचित हा चेंडू स्केल क्षेत्ररक्षकाला सुद्धा सापडला नसता. इतका स्पीड या चेंडू मागे होता. येईल एक वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 43 धावींच्या लक्ष्यात पाठलाग करायचं असताना मी तर म्हणेन की शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. अनुभव तरी मिळेल किंवा देह तरी सापडेल. निश्चितच या ठिकाणी चेंडू खाली मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आणि यावेळेस कोणतीच चुकत नाही. बॅक टू द डगआउट जगदीशच्या पारचा अंत. विकेट क्रमांक 4. अगदीच पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने कोसलावा तसा हा डाव कोसलत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये निंबोडे टीमचा आणि निंबोडे टीमला अजून एक धक्का लागत असताना आपण पाहतोय जगदीशच्या स्वरूपामध्ये मी फलंदाज जाईल मैदानच्या आतमध्ये. थँक्यू डीजे धन्यवाद. खूप चांगली धून या ठिकाणी आयोजक मानश्री अविनाश दादा देशमुख यांच्या वतीने स्पर्धा या ठिकाणी भरवली गेल्या. अगदीच या ठिकाणी तलागाळातील खेळाडूंना आदिवासी खेळाडूंना कुठेतरी एक प्रोत्साहित करण्यासाठी एक चांगलं प्रोत्साहन एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी मिळवून देण्याचं काम अविनाश दादा देशमुख यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेना कर्जत खालापूर तालुका अध्यक्ष मंच 2022 पर्व पहिला याच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र डोंगर दऱ्यातील अगदीच आपले आदिवासी बांधव आणि त्या आदिवासी बांधवांना या क्रिकेट सामन्याचा आनंद लुटावा चांगला खेळ खेळता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचा मात्र मंच 2022 मात्र या ठिकाणी भरवला गेला. क्लीन बॉल दांडी गोल. पुढचा दरवाजा मात्र उघडा ठेवला गेला आणि मागच्या दरवाजाने मात्र चोरी केली जाते आणि यावेळेस हरेशाच्या पारीचा अंत. तू चल मी आलोस. अगदीच या ठिकाणी थोडासा आजारग्रस्त झाला तो निंबोडे संघ. ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला आजार जरतो ना तसा हा आजारग्रस्त ठरलाय मैदानच्या आतमध्ये निंबोडे संघ. अगदीच वेळीच या ठिकाणी इंजेक्शन घ्यावं लागेल ते मात्र या निंबोडे टीमला. जर का वेळीच इंजेक्शन घेतलं गेलं नाही ना तर संघ मात्र या ठिकाणी आजाराला बळी पडेल आणि या ठिकाणी अगदीच या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी केली गेली. गोलंदाजच्या माध्यमातून परशुरामच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी केली गेली आणि पंचांचा षटक क्रमांक 2 संपल्याचा इशारा. 2 षटकांचा खेळ मात्र संपला गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकर धावसंख्या जोडली जातील त्या मात्र 10 धावा पाण्याची पूर्तता करायचे. ड्रिंक ब्रेक. पाणी घेऊन जा. 12 प्रतिनिधी आपण पाणी घेऊन गेलात तरी चालेल काही हरकत नाहीये. पाणी घेऊन जायचं. आदिवासी
त्रिचाळीस धावांच्या या ठिकाणी पाठलाग करायचं असताना धाव फलकावर धावसंख्या जोडल्या जातील तेव्हा तर 10 धावा, येणारे 18 चेंडू आणि येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. जवळपास जर का आपण विचार केला ना तर 33 धावांचं आव्हान 12 चेंडू मागे धावा होऊ शकतात. बारा चेंडू आणि 33 धावांची गरज. विकेट या ठिकाणी गमावला जवळपास जर का आपण विचार केला 4 विकेट मात्र आतापर्यंत गमावल्या. निलेश बाद झाले, त्यानंतर कैलास, त्याच्यानंतर अविनाश, त्याच्यानंतर हरेश आणि आता नवीन फलंदाज गेला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल राकेश 5 विकेट मात्र आतापर्यंत गमावल्या. 5 बाद, धाव फलकावर धावसंख्या अवघ्या 10 धावा, येणारे 12 चेंडू 33 धावांची गरज. धारदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला संघ आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. तर मात्र हा टेंबरे संघ खूप चांगला संघर्षमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन की शेवटपर्यंत प्रयत्न करता अनुभव तरी मिळेल किंवा ध्येय तरी सापडेल. समतेपेक्षा जास्त धावल्यावरती दम लागतो, परंतु समतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दमच लागतोय. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलं तरी इतिहास आणि जिंकलं तरी इतिहासच घडला पाहिजे. निश्चितच प्रयत्न करून चुकला तरी चालेल, पण तो प्रयत्न करायला कधी चुकू नका. 100% या ठिकाणी आपण प्रयत्न करा, यश मात्र नक्कीच मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल क्षेत्ररक्षक स्कोलच्या दिशेनं. एक सिंगल 38 च्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघ धावून पोहोचेल 11 धावसंख्येवरती. 11 लॉस्ट ऑफ 5 विकेट ऑन द स्कोर कार्ड. धारदार गोलंदाजी, टिच्चून मारा केला जातोय, बैठक मारा, तिकट मारा, अप्रतिम गोलंदाजी. पूर्णपणे जखडून ठेवले, बांधून ठेवले असं म्हणायला हरकत नाही. निंबोळ्यासारख्या संघाला या मैदानावरती बांधून ठेवलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस निश्चितच या ठिकाणी पायतीचा शिकार पुन्हा एकदा. अगदीच या ठिकाणी तिन्ही स्टंपच्या मधोमध हा खेळत असणारा खेळाडू अगदीच निश्चितच्या सुद्धा पारीत सांगतोय. विकेट क्रमांक 6, 6वा धक्का लागत असताना ती निंबोडे संभाला. अगदीच या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती विकेटची सफलता. पायचीचा शिकार या ठिकाणी झालाय निकेश. त्यानंतर नो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकाचा फलंदाज देवा. यावेळी चांगला फटका गले पॉइंटच्या रिझनला हा चेंडू ट्रॅव्हल केला जाईल. चेंडू मात्र थांबणार नाही, परंतु तितकं चांगलं फील्ड ची अवस्था या ठिकाणी केली गेली, तितकं चांगल्या क्षेत्ररक्षणाची व्यवस्था केली गेल्या. या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 13 धावसंख्येवरती. 43 धावांचा पाठलाग करायचं. अद्याप चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार लढत, या स्पर्धेचा नियम असणार आहे कंपल्सरी चेसिंग. आजच्या दिवसातील पहिली लढत, खूप चांगली मॅच. गोलंदाज तयार. 11 लाईन केल्याचा प्रयत्न, अगदीच लगा तो सिक्सर, नहीं तो मुंबई चक्कर का मिक्सर, और शायद ही कभी किसी को लगता नहीं. और या ठिकाणी मात्र हा चेंडू जाईल डॉट. अरे डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या स्थिरावतील. अगदी 13 धावा. समीकरण यावेळेस असणाऱ्या 8 चेंडू 30 धावांच्या धावा होऊ शकतात, पण त्या ठिकाणी ते धावा जमा करायला यावेळेस चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल लॉंगॉनवर, तो एक धाव येईल. एकापेक्षा दुसरे काही मिळणार नाही आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 14 धावसंख्येवरती. एक की दुसरे कुछ काम चलने वाला नाही असं सांगायचं वाटते निंबोडे टीमच्या या दोन्ही फलंदाजांना. कारण या ठिकाणी आता आव्हान असणाऱ्या 29 धावांचं टार्गेट
टार्गेट तितकंच सोपं नाहीये. मोठे फटके मारायला लागतील. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील या शेवटच्या चेंडूला एखादा मोठा फटका मारून आव्हान थोडस सोपं करावं लागेल. यावेळेस अपील जोरदार केले जास्त परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता या अपील मागे आणि नाविक नगरने फक्त विकेट किपर पाहत बसला. जवळपास या ठिकाणी स्वतःहून बॅट सुटतोय कारण निश्चितच ही खेळाडू होते दाखवत असताना कारण बॅटचा आवाज जवळपास 55 पर्यंत पोहोचला नाही पण तो खेळाडू होते दाखवत असताना फलंदाज आपण पाहतो राकेश धक्का लागेल. 7व्या क्रमांकाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल. अगदीच या ठिकाणी 7व्या धक्का लागत असताना ते निंबोडे संघाला आणि नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये भगवान. तीन षटकांचा खेळ संपला गेला. अवपलकर धावसंख्या आपण पाहू शकाल अवघ्या 14 धावा जोडल्या गेल्या. येणाऱ्या 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. कोई भी काम आपके हौसले से ज्यादा बड़ा नहीं होता. आपका एक हौसला उस बड़े काम को छोटा कर देता है. अगदीच नशीब सुद्धा आपल्या समोर हारायला तयार आहे. फक्त आपली मानसिकता जिंकण्याची पाहिजे. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये सांघिक 4था षटक या ठिकाणी घेऊन येईल गोलंदाज सुनील. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. या वेळेस मात्र बॅट छेद लागल्यानंतर आतील कडेला मात्र या ठिकाणी चेंडू चाटून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये आणि यावेळेस विकेट क्रमांक बाद होईल. अगदीच या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला. 8 बाद धाव फलकावरती धावसंख्या स्थिरावल्या सुस्तावल्या अगदीच 14 धावा. अगदीच या ठिकाणी एकतर्फी मॅच या ठिकाणी होताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये सागर. एकतर्फे मॅच असं वाटत होता. टेंबरी टीमच्या विरोधात खेळताना निंबोडे टीम एक मोठा संघ वाटत होता परंतु क्रिकेट हा अनिच्छेने भरलेला खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कोणताही संघ मोठा नसतो. निश्चितच या ठिकाणी आपण जेवढा चांगला खेळ कराल ना तेवढा आपण विरोधी संघाला नक्कीच परास्त कराल आणि निश्चितच या ठिकाणी कोणताही संघ मोठा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये टेंबरी टीम काही गोलंदाजी केल्या. बैदक मारा 43 धावांचं आव्हान असताना सुद्धा या ठिकाणी एकतर्फे मॅच होताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडूला मात्र निश्चितच धाडलं जाईल. टेक विकेटला महादेव चेंडू उचलेल तोपर्यंत एक धाव. औपचारिकता पूर्ण मॅच हे जाणताय ते दोन्ही खेळाडू आणि एका धावेनं आता मात्र काही फरक पडणार नाहीये टीम टेंबरीकरांना आणि धावफलकावर धावसंख्या जोडल्या जातील 15 धावा. 15 लॉस्ट अप एट विकेट ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज तयार होत असताना मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू सरळ जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूवरती कोणत्याही पक्षी धाव नसते. क्रिकेट हा पल मध्ये निश्चितच या ठिकाणी श्रीमंत करतो. तर निश्चितच क्रिकेट अगदीच एका क्षणामध्ये विकारी करतो असा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आला परंतु या ठिकाणी आता त्या फटक्यामध्ये इतकी जाण नाही की आपण या ठिकाणी 43 धावा कंप्लीट करू शकाल. 16 धावांवरती आगीकूच होत असताना आपण पाहू शकाल शेवटचा या ठिकाणी शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक सुनीलचा असेल. अगदीच या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस मोठा फटका शेवटच्या चेंडूवरती. हा चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार परंतु या षटकाराने मात्र अगदीच धावफलक नेऊन पोहोचवलं गेलं. 22 धावांपर्यंत बदल मारले. 21 धावांनी या ठिकाणी परास्त व्हावं लागला टीम निंबोडेकरांना. मी विनंती करेन की आपण या ठिकाणी सेकंडसाठी मैदानाच्या आतमध्ये जायचं. आजचा दिवस थोडासा या ठिकाणी खराब राहिला. निश्चितच आपण कुठे चुकलात कुठे खराब कामगिरी केली याच्यावरती आपण विजय करण्यापेक्षा येणाऱ्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये आपला विजय कसा होईल त्याच्यावरती मात्र आपण आता निंबोडे